अचानक स्टेनोग्राफर पद मृत घोषित केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप. शासनाच्या विविध विभागात आणि मंत्रालयात असणाऱ्या शासनाच्या स्टेनोग्राफर म्हणजेच लघुलेखक पदाला शासन स्तरावर अचानक कोणतीही पूर्वसूचना किंवा पत्रक जारी न करता हे पद शासनाने मृत घोषित केल्याने स्टेनोग्राफर पदासाठी वर्षानुवर्ष लाखो रुपये खर्च करून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा झटका बसलाय. शासकीय नोकरी मिळावी यासाठी टंकलेखन ते स्टेनोग्राफर पर्यंतची केलेली मेहनत वाया जाणार असून वेळ, पैसा आणि कौशल्य हातून गेल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयाला विरोध करत राज्यभरातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांना व आमदारांना निवेदने दिली आहेत. या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. महाराष्ट्र सरकारनं अचानक स्टेनोग्राफर पद हे मृत घोषित केल्यामुळं महाराष्ट्रातल्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसलेला आहे. स्टेनोग्राफर पदाची तयारी करण्यासाठी असंख्य विद्यार्थी जे आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करत होते. माझ्या सोबत ते विद्यार्थी आहेत. मला सांगा, किती वर्षापासून तुम्ही तयारी करत होतात? स्टेनोग्राफर हे पद नेमकं कसलं आहे आणि महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलाय तो कसा वाटतोय? सर, सर्वप्रथम आम्ही महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचा जाहीर निषेध करतो आणि स्टेनोग्राफरची तयारी सर मी 2021 पासून करतो आणि हे पद महाराष्ट्र शासनाने कुठलीही कल्पना न देता विद्यार्थ्यांना अचानक पद बंद केल्यामुळे 2021 पासून किंवा माझे काही मित्र आहेत ते 2020, 17, 18 पासून तयारी करतात. तर असं अचानक बंद केल्यामुळे हे आमच्यावर खूप मोठा अन्याय आहे सरकारचा आणि सरकारनं या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मी तुमच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करतो. कोणत्या डिपार्टमेंटमध्ये हे पद असतं आणि कोणत्या डिपार्टमेंटमध्ये प्रामुख्याने या पदावरती काम केलं जातं? महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये स्टेनोग्राफर पद असतं आणि त्याच्यानंतर मंत्रालयीन लघुलेखक त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तयारी करतो. परंतु अचानक शासनानं कुठली कल्पना दिलेली नाही आम्हाला, त्याच्यामुळे हा आमच्यावर खूप मोठा अन्याय आहे. निश्चित स्वरूपात हा अन्याय असल्याचं हे विद्यार्थी सांगतात. मला सांगा, या विरोधामध्ये जेव्हा तुम्हाला कळलं, तुम्हाला पहिल्यांदा काय वाटलं आणि आता तुम्ही कुणाकुणाकडे निवेदन सादर केले? आम्ही सर 2-3 दिवसाखाली म्हणजे कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे. तसेच लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री शिवेंद्रराजे भोसले यांना निवेदन दिलेलं आहे. तसेच आमदार रोहित पवार यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे काल. तसेच संजय बनसोडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना काल आम्ही जाऊन निवेदन दिलेलं आहे. तरी त्यांनी आमची दखल घेतली पाहिजे, त्यांनी आमचा मुद्दा मांडला पाहिजे कॅबिनेटमध्ये आणि हे पद रद्द न करता नियमितपणे या पदाची भरती करून आम्हाला न्याय द्यावा. कोणत्या मंत्र्यांनी तुम्हाला पॉझिटिव्ह हे केलं का किंवा पॉझिटिव्हली उत्तर दिलं का किंवा सकारात्मक चर्चा झाली का कोणा? सगळेजण बोलले की आम्ही तुमचा जो विषय आहे तो आम्ही कॅबिनेटमध्ये मांडू असे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. मला सांगा, तुम्ही किती दिवसापासून तयारी करता आणि काय अपेक्षा होती तुम्हाला? आमची अपेक्षा हीच होती की बाबा जी कॉम्पिटिशन एक्झाममध्ये स्वतःच एक मजबूत पद घेऊन सरकारी नोकरीमध्ये सामील व्हावं. पण सरकारनं असं स्टेनोग्राफरची भरती अचानक रद्द केल्यामुळे आमच्या स्वप्नावर पाणी पडलेलं आहे आणि यामुळं भरपूर विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर निराशा झालेली आहे आणि सरकारकडे हीच विनंती आहे की बाबा त्यांनी ही पद मूर्त न घोषित करता त्याची भरती नियमित जी 3-3 वर्षांना होत होती मंत्रालय ती करावी आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये हे पद ठेवावं हीच इच्छा सरकारकडे आहे आमची. सरकारनं तर हा निर्णय नाही घेतल्यानं मूर्त पदाचा माग नाही घेतला तर आम्ही आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. निश्चित स्वरूपात जर पाहायला गेलं तर ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी सरकारी नोकरीची अपेक्षा करतात. शहरी भागातून अनेक विद्यार्थी जे आहेत ते सरकारी नोकरीची अपेक्षा करतात. मात्र स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित केल्यामुळे ह्या हजारो लाखो विद्यार्थ्यांना मोठा झटका बसलेला आहे आणि त्यांनी आता सरकारकडे विनंती केलेली आहे. मात्र ही विनंती जर सरकारने ऐकली नाही तर उद्या मोठं आंदोलनात्मक पाऊल जे आहे ते विद्यार्थी उचलणार आहेत. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.